Welcome back into the SD tutorial. Today we will be going to discuss the syllabus regarding to the FY BSc Computer Science paper 1. Title is Semiconductor Devices and Basic Electronic System. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. यामध्ये FY BSc कॉम्प्युटरमध्ये आपल्याला पेपर 1 दिलेला आहे, जो की 2 क्रेडिटचा असेल आणि 36 लेक्चर यामध्ये असणार आहे. मी हर्षल दंडगवाळ आजच्या लेक्चरला सुरुवात करत आहे. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो जाऊया. FY BSc कॉम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला पहिल्या सेमिस्टरसाठी 2 थेरी विषय दिलेले असतात. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 चं टायटल आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस अँड बेसिक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, जे की 2 क्रेडिटसाठी असेल. यामध्ये प्रॅक्टिकल सुद्धा इन्क्लूड केलेले असतात. त्यानंतरून पेपर 2 चं टायटल आहे प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि या दोघांवरती याचे लॅबला रिलेटेड प्रॅक्टिकल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस अँड बेसिक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम यामध्ये काय-काय विषय आपल्याला शिकायचे आहे ते आपण बघणार आहे. यामध्ये विद्यापीठ लेव्हलला 35 मार्काचा पेपर होणार आहे आणि 15 मार्काला त्याची इंटर्नल एक्झाम होणार आहे. 35 पैकी विद्यार्थी मित्रांनो 14 मार्क हे पासिंगसाठी लागत असतात कंपल्सरी आणि 15 पैकी तुमची जी इंटर्नल एक्झाम होत असते त्यामध्ये 6 मार्क आपल्याला लागत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पासिंगसाठी आपल्याला 20 मार्क हे लागत असतात 50 पैकी. ठीक आहे. हे पेपर 1 साठी आहे, पेपर 2 साठी आहे आणि पेपर म्हणजे आपला प्रॅक्टिकल एक्झाम जी होणार आहे त्यासाठी सुद्धा असणार आहे. त्याचप्रमाणे FY-BSc कॉम्प्युटरसाठी सेमिस्टर 2 मध्ये पेपर 1 हा इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम आहे. पेपर 2 हा बेसिक कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आहे आणि या दोघांवरती हे प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. हा सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे पहिल्या सेमसाठी ही एक्झाम झाल्यानंतरून सेकंड सेममध्ये ही एक्झाम होणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम याबद्दल बघूया. यामध्ये जे चॅप्टर 1 आहे ते सेमीकंडक्टर डायोड आहे, जे की 6 लेक्चरसाठी असणार आहे. टोटल आपल्याला एकूण 6 चॅप्टर असणार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण सेमीकंडक्टर काय आहे? एन-पी-एन, पी-एन-पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर काय आहे? फॉर्मेशन ऑफ द पी-एन जंक्शन डायोड कसं होतं? त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? सगळे जेवढे पण इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहेत ते सेमीकंडक्टर डिव्हाइसेस पासून बनलेले असतात. त्यामुळे सेमीकंडक्टरचा अभ्यास करणं हा आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतरून अ, सेमीकंडक्टर डायोडमध्ये डायोड फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस यामध्ये कसा वर्क होतो ते आपण बघणार. नंतर झिनर डायोड अँड इट्स वर्किंग प्रिन्सिपल. मग झिनर डायोडचं सर्किट सिम्बॉल काय आहे? त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? ब्रेकडाउन व्होल्टेज काय असणार आहे? त्याचं मेकॅनिझम काय असणार आहे? कॅरेक्टरायझेशन टेक्निक काय असणार आहे? हे यामध्ये दिलेलं असतं. त्याच पद्धतीने झिनर डायोड बघितल्यानंतरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे एल-ई-डी स्टँड फॉर लाईट इमिटिंग डायोड. मग एल-ई-डीचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? एल-ई-डी कशासाठी यूज करतो? इंडिकेशनसाठी, ॲडव्हर्टाइजमेंट पर्पजसाठी यूज करतो. मग त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असणार आहे? आपण त्यामध्ये बघणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय होत असतं अ, कुठलाही सेमीकंडक्टर डायोड बघत असताना त्याचं सर्किट सिम्बॉल आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा सर्किट डायग्राम ड्रॉ करत असताना कुठल्या टाइपचा डायोड आपण यूज करणार, रेझिस्टर यूज करणार ते आपण त्याच्यामध्ये बघतो. याच्यामध्ये पुढील टाइपचा डायोड आहे तो फोटो डायोड. मग व्हॉट इस द फोटो डायोड? व्हॉट इस द सर्किट सिम्बॉल ऑफ फोटो डायोड? व्हिच बायस दे वर्क? व्हॉट इस द ॲप्लिकेशन? आपण त्यामध्ये बघणार आहे. नंतर आपल्याला 2 सर्किटमध्ये जर कनेक्शन करायचं असेल तर आपण काय करतो वायरच्या थ्रू कनेक्शन करतो. पण या 2 सर्किटमध्ये आपल्याला कनेक्शन करायचं पण ते वायरलेस करायचं आहे. दोघी सर्किटचं आयसोलेशन आपल्याला मेंटेन करायचं आहे. एक हाय व्होल्टेज सर्किट असेल, एक लो व्होल्टेज सर्किट असेल. तर हाय व्होल्टेज सर्किट जे आहे ते लो व्होल्टेज सर्किटला डॅमेज करू शकते ते जर डायरेक्ट कनेक्ट केलं. तर आपण काय करतो या ठिकाणी ऑप्टिकली थ्रू कनेक्ट करत असतो. त्यासाठी आपण ऑप्टो कपलर हे आपण लर्न करणार आहे. त्याच बरोबरीने विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे सोलर सेल. सोलर सेल काय करते? आपलं जे सनलाईट आहे, सनलाईटचं काय करते? अ, इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करत असते. तर याला म्हणतो फोटोव्होल्टाइक इफेक्ट. मग सोलर सेल काय आहे? त्याचं सर्किट सिम्बॉल काय आहे? कुठल्या टाइपचं मटेरियल आपण त्यामध्ये यूज करतो? त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल काय आणि कॅरेक्टरिस्टिक काय? आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके. हे आपण सेमीकंडक्टर डायोड याबद्दल अ, आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं.
नंतर चॅप्टर 2 म्हणजे युनिट नंबर 2 हे आपलं बीजीटी आहे. बीजीटी स्टँड फॉर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. मग बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हे काय आहे? हे बघा. डायोड हे काय आपलं पीएन जंक्शन डिव्हाइस आहे. याच्यामध्ये एकच जंक्शन असतं. ओके. ट्रान्झिस्टर मध्ये 2 जंक्शन्स असतात. ओके. आणि त्याचे 2 टाइप्स आहे. हा आपला एन-पी-एन, हा पी-एन-पी. हा जंक्शन 1 आहे, हा जंक्शन 2 आहे. ठीक आहे. मग याला तुम्ही काय बोलणार? ट्रान्झिस्टर इज द 3 टर्मिनल डिव्हाइस अँड 2 जंक्शन. ओके. याच्यात एन-पी-एन आणि पी-एन-पी हे 2 टाइप पडतात. मग सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. व्हाय इट इज कॉल्ड बायपोलर? त्याचं सर्किट सिम्बॉल, त्याचे टाइप्स म्हणजे एन-पी-एन, पी-एन-पी, त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे? वर्किंग प्रिन्सिपल काय आहेत? नंतरून ट्रान्झिस्टर इज act as an amplifier. There are 3 types of the configuration: common base, common collector and common emitter. त्याच्यामध्ये कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर आणि कॉमन इमिटर सुद्धा यामध्ये असतं. ओके. हे 3 टाइपचे कॉन्फिगरेशन आपण त्याच्यात बघणार. मग हे बघत असताना याच्या एम्प्लिफिकेशन फॅक्टरमध्ये कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आपण बघणार. त्यामध्ये या तिघांचे एम्प्लिफिकेशन फॅक्टर असतात अल्फा, बीटा, गॅमा. यामध्ये आपण कन्सेप्ट बघणार. त्यानंतर बायसिंगचा कन्सेप्ट आपण बघणार. ज्या आपल्याला सगळ्याला विद्यार्थी मित्रांना माहिती आहे, आपल्याला कुठली गोष्ट एम्प्लिफाय करण्यासाठी एम्प्लिफायर लागत असतो. मग एम्प्लिफायर कशावरनं डिसाईड होतो? आपल्या या क्यू पॉइंटवरनं डिसाईड होतो. ही जी आपली आयव्ही कॅरेक्टरिस्टिक आहे, आपण जेव्हा ही ड्रॉ करतो, त्याला ही जर लाईन अशी पद्धतीने ड्रॉ केली, त्याला आपण काय म्हणणार? डीसी लोड लाईन म्हणणार. जर डीसी लोड लाईनमध्ये क्यू पॉइंट हा मिडलला सिच्युएटेड असेल, तर त्याला म्हणतात क्लास ए एम्प्लिफायर. ओके. मग क्लास ए एम्प्लिफायरची एफिशियन्सी किती असते? ओन्ली 25% असते. म्हणजे 100% जर इनपुट दिलं, तर 25%च आउटपुट या ठिकाणी मिळत असतं. ओके. जर क्यू पॉइंट सिच्युएटेड ॲट धिस कट ऑफ पॉइंट, धिस इज नोन ॲज क्लास बी. मग क्लास बी काय आहे? तुमचं इफिशियन्सी 78.5% आहे. ओके. आता काय केलं? हे बघितल्यानंतर शास्त्रज्ञांना अजून वाटलं का अजून आपण एक्सपेरिमेंट करावे. जर ह्या दोघांच्या मध्ये क्लास ए आणि क्लास बीच्या मध्ये जर एखादी एम्प्लिफायर क्यू पॉइंट सिच्युएटेड होत असेल, त्याला तुम्ही काय म्हणणार? क्लास ए बी एम्प्लिफायर म्हणणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कशासाठी यूज करतात? क्लास ए एम्प्लिफायर हा ऑडिओ एम्प्लिफिकेशनसाठी यूज करतो. जसं की रेडिओ मिर्चीमध्ये आर-जे भूषण जर बोलत असेल, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? त्याला जर बोलायचं असेल, त्याचा जो माईक आहे, तो माईक काय करणार आहे? त्याचा ऑडिओ एम्प्लिफाय करणार आहे. मग ऑडिओ एम्प्लिफाय करण्यासाठी कुठल्या टाइपचा एम्प्लिफायर यूज करतो आपण? क्लास ए एम्प्लिफायर यूज करत असतो. मग आता मला काय करायचंय? माझी कुठलीही गोष्ट 25% आउटपुट येत असल्यामुळे मला काय एफिशियन्सी जास्त पाहिजे. म्हणून मी काय शोधला? क्लास बी एम्प्लिफायर शोधला. आता शास्त्रज्ञांना अजून संशोधन करायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं? या कट ऑफच्या पण खाली जर गेलं, तर तो बनतो क्लास सी एम्प्लिफायर. मग हा क्लास सी एम्प्लिफायर कशासाठी यूज करतो? क्लास सी एम्प्लिफायर आपण ट्यूनिंगसाठी यूज करतो. कुठली फ्रिक्वेन्सी ट्यून करायची असेल, तर त्या ठिकाणी जी ट्यून फ्रिक्वेन्सी आपण घेतो, ती एम्प्लिफाय करण्यासाठी क्लास सी एम्प्लिफायरचा यूज करतो. सर आता आपण हे कसं यूज करणार? जर मी आता जे एक्झाम्पल घेतलं, जो आर-जे भूषण जे पण न्यूज देणार आहे, यामध्ये मला जर समजा ती न्यूज ऐकायची असेल, तर मी काय करेल? माझं एफ-एम चॅनल ट्यून करेल. माझं एफ-एम चॅनल समजा 98.3 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीला मी जर ते ट्यून केलं, तर मग मला ती ट्यूनिंग फ्रिक्वेन्सी एम्प्लिफाय करायची असेल, त्या ठिकाणी मी क्लास सी एम्प्लिफायर यूज करणार. मग ह्यात जे पण एम्प्लिफायर डिसिजन होत असते, त्याचं एम्प्लिफिकेशन आपल्याला वाढवायचं, कमी करायचं हे कशावर डिपेंड असतं? अल्फा, बीटा, गॅमा या फॅक्टरवर डिपेंड असतं. मग या ठिकाणी आपण काय करणार आहे? अ, ही डीसी लोड लाईन कशी ड्रॉ करायची? त्याच्यामध्ये हा जो आहे समजा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हे जर मी इथं क्यू पॉइंट इथं ड्रॉ केला, ए डॅश आणि बी डॅश. मग मला काय करायचं? क्यू पॉइंट फाइंड करायचा आहे. मग क्यू पॉइंट कसा फाइंड करायचा आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, जो की तुम्हाला एफ-वाय बी-एससी कॉम्प्युटर सायन्समध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिव्हायडर अरेंजमेंट आपण बघणार आहे. नंतर ट्रान्झिस्टर इज ॲक्ट ॲज अन एम्प्लिफायर इन द डिफरंट वे. यामध्ये कन्सेप्ट ऑफ द गेन, बँडविड्थ कन्सेप्ट, ट्रान्झिस्टर इज ॲक्ट ॲज अ स्विच. आपल्याला कुठलीही गोष्ट ऑन ऑफ करायची असेल तर स्विच लागते. इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा स्विच यूज केलं जातं, ते म्हणजे आपलं ट्रान्झिस्टर आहे. आपण ट्रान्झिस्टरच्या थ्रू कुठलीही गोष्ट ऑन ऑफ करू शकते. जसं की ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट आहे. समजा
तुम्ही जर सकाळी 6 ला उठले, तुमचे लाईट जर बंद असतात. एखाद्या पर्सनला जाऊन बंद करायचं असेल, तर ते मॅन्युअली वर्क होऊ शकते. समजा आता काय आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. समजा सकाळी 6 ला दिवस उजळलाच नाही. 6:30 ला उजळला, तर त्यानंतर लाईट ऑफ व्हायला पाहिजे. ते ऑटोमॅटिक होतं. हे काय आहे तुमचं बाय युजिंग द ट्रान्झिस्टर वी कॅन वर्क द यू कॅन डिझाइन द ऑटोमॅटिक स्विच. ओके. त्यानंतर पुढील चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3. याच्यामध्ये टोटल लेक्चर्स असणार आहे 5 लेक्चर्स असणार आहे. त्याचं नाव आहे MOSFET. MOSFET स्टँड फॉर मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फिल इफेक्ट ट्रान्झिस्टर. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हे MOSFETचे सुद्धा काय होते 2 टाइप पडत असतात. याच्यामध्ये एक असते डिप्लेशन मोड MOSFET, दुसरं असतं एन्हान्समेंट मोड MOSFET असतं. ओके. जसं ट्रान्झिस्टरमध्ये 3 टर्मिनल आहे. जर मी सर्किट सिम्बॉल काढायचं झालं ट्रान्झिस्टरचं, तर यामध्ये काय होते कलेक्टर, बेस आणि इमिटर हे 3 टर्मिनल येतात. MOSFETमध्ये पण काय आहे, आपलं जे सर्किट सिम्बॉल यामध्ये आपण ड्रॉ करतो. ओके. यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याला गेट म्हणायचं, याला सोर्स म्हणायचं आणि याला ड्रेन म्हणायचं. MOSFETमध्ये सुद्धा 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. ओके. यामध्ये N चॅनल MOSFET अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन आणि P चॅनल MOSFET. मग याचं सर्किट सिम्बॉल आपल्याला बघायचं असणार आहे. ओके. जर एरो इनसाइड असेल तो N चॅनल असेल, एरो जर आउटसाइड असेल तर तो P चॅनल असणार आहे. मग यामध्ये गेटच्या सप्लायवरनं डिप्लेशन मोड आणि एन्हान्समेंट मोड होतं. जर गेटला पॉझिटिव्ह सप्लाय व्होल्टेज असेल तर तो असणार आहे एन्हान्समेंट मोड आणि गेटला जर निगेटिव्ह सप्लाय असणार आहे, तो असणार आहे आपला डिप्लेशन मोड असणार आहे. मग यामध्ये सगळ्यात पहिले MOSFETचे आपण टाइप बघणार. त्यानंतर ह्या MOSFETचं वर्किंग प्रिन्सिपल काय आपण ते बघणार. त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? त्यानंतर MOSFETचं ॲप्लिकेशन काय आहे? त्याचं ॲप्लिकेशन आहे MOSFET इज ॲक्ट ॲज अ स्विच. आता विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिस्टर पण स्विच म्हणून ॲक्ट होतो, MOSFET पण स्विच म्हणून ॲक्ट होतो. यामध्ये काय आहे, ट्रान्झिस्टर हा लो पॉवर ॲप्लिकेशनसाठी यूज करतात आणि MOSFET हा हाय व्होल्टेजसाठी आपण यूज करतो. सर मग हाय व्होल्टेज कुठे यूज करतो? फॉर एक्झाम्पल आपण हाय इंडस्ट्रीमध्ये एखादी ज्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारं टेम्परेचरवरती खूप साऱ्या व्होल्टेजवरती काम केलं जातं. जसं रेल्वे इंडस्ट्री असेल किंवा तुमचं पॉवर प्लांट असेल, हायड्रोलिटिक प्लांट असेल, विंड मिल असेल, त्या ठिकाणी सुद्धा हाय पॉवर स्विचिंग करण्यासाठी आपण यूज करतो. अजून एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आपण सगळे लोकं चहा पितो. चहामध्ये जी साखर यूज करतो ती शुगरकेन पासून म्हणजे उसाच्या रसापासून जेव्हा बनवली जाते, ते व्हेसल जवळपास 5000 डिग्री पर्यंत आपल्याला हीट करावं लागतं. ओके. 5000 डिग्री, 6000 डिग्री पर्यंत हीट केलं जातं. मग ती जी सॉलिडिफिकेशन होतं त्याच्यातनं तुमचं अल्कोहोल वेगळं होतं, इथेनॉल वेगळं होतं. त्या ठिकाणी आपण जाऊन तिथे जाऊन स्विच ऑन ऑफ करू शकत नाही. मग हे स्विचेस ऑन ऑफ करण्यासाठी आपण रिले यूज करतो किंवा ते रिलेला कमांड देण्यासाठी जे स्विचिंग डिव्हाइस यूज केलं जातं ते यूज केलं जातं ते MOSFET असतं. मग हे MOSFETचं ॲप्लिकेशन आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 3 चॅप्टर बघितले आहे. चॅप्टर 1 हे तुमचं सेमीकंडक्टर डायोड होतं. चॅप्टर 2 हे BJT होतं. BJT स्टँड फॉर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. BJT म्हणजे काय? बायपोलर का म्हणतो याला? कारण की यामध्ये करंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द होल्स ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन. होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आणि MOSFET हे काय आहे? MOSFET हे युनिपोलर आहे. यामध्ये काय होते माहिती आहे का? करंट कंडक्शन टेक्स प्लेस ड्यू टू द ओन्ली वन टाइप ऑफ द चार्ज, आयदर द इलेक्ट्रॉन, आयदर द होल. ओके. BJT हे काय आहे? करंट कंट्रोल डिव्हाइस आहे आणि MOSFET हे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस असणार आहे. ओके. हे खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आपण पुढे जसं एक चॅप्टर बघणार आहोत, त्यानंतर आपण इथे शिकणारच आहोत. नंतर चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 4 युनिट नंबर 4 मध्ये दिलेलं आहे पॉवर सप्लाय. कुठलीही गोष्टीला पॉवर सप्लाय आपल्याला गरजेचा असतो. जसं की तुमचा मोबाईल फोन असेल, टीव्ही असेल, फ्रिज असेल, नंतरून मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, रेग्युलेटर आहे, नंतर तुमचं वॉशिंग मशीन आहे, इस्त्री आहे, तुमचं रिस्ट वॉच आहे, डिजिटल रिस्ट वॉच आहे, हेडफोन आहे. सगळ्यांना पॉवर सप्लाय लागत असतो. मग पॉवर सप्लायमध्ये सगळ्यात पहिले आपण काय शिकणार आहे? ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काही ठिकाणी आपल्याला एसी सप्लाय लागतो, काही ठिकाणी आपल्याला डीसी सप्लाय लागतो. आता माझा जो मोबाईल आहे किंवा तुमचं रिस्ट वॉच आहे, हे कशावरती होतं? डीसी सप्लायवरती वर्क होतं. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय मग त्यामध्ये कुठले ब्लॉक्स असतात? कारण की आपल्याकडे असतो तो एसी सप्लाय असतो. एसी सप्लायचं स्पेसिफिकेशन काय असतं? एम-एस-सी-बी आपल्याला 230 व्होल्टेज देते, 5 अँपिअर करंट देते
आणि या 5 अँपिअर करंटला 50 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी असते. ओके, 50 हर्ट्झ. ओके, इंडियन स्टँडर्ड. किलोहर्ट्झ नाही हां विद्यार्थी मित्रांनो, फक्त 50 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी त्याची असते. मग ह्या एसी सिग्नल हा आपण या आपल्या काही गोष्टींना आपण देऊ शकत नाही. म्हणजे मोबाईल असेल, तुमचं रिस्ट वॉच असेल, नंतर तुमचे हेडफोन्स असेल, त्याला डीसी सप्लाय लागतो. मग तो डीसी सप्लाय अचीव्ह करण्यासाठी कुठले-कुठले ब्लॉक असतात, ते हे आपण त्या ठिकाणी बघणार. मग हे ब्लॉक यूज करताना आपल्याला काय करावं लागतं, एसी सिग्नलचं डीसीमध्ये कन्व्हर्ट करावं लागते. त्याला म्हणतात रेक्टिफायर. मग जो रेक्टिफायर आहे त्याचे 3 टाइप्स आहे. हाल्फ वेव्ह, फुल वेव्ह आणि ब्रिज. मग हे यूज करत असताना त्याचं कंपॅरिझन आपण या ठिकाणी बघणार. प्रत्येकाची डायग्राम, वेव्हफॉर्म आणि त्याचे इक्वेशन्स यामध्ये आपण शिकणार आहोत. मग त्यानंतर पुढे पार्टमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मर माहिती आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतो, वेगवेगळ्या टाइपचे ट्रान्सफॉर्मर असतात. 3 व्होल्ट असतं, 6 व्होल्ट असतं, 9 व्होल्ट असतं, 12 व्होल्ट, 18 हे झालं प्लसच्या बाबतीत. निगेटिव्हमध्ये पण निगेटिव्ह सप्लायमध्ये सुद्धा काय असतं, ट्रान्सफॉर्मर अवेलेबल असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, समजा मला माझं फोन आहे किंवा जो मोबाईलचं चार्जर आहे ते 5 व्होल्ट वरती वर्क करतं. ट्रान्सफॉर्मरचं तर आउटपुट 6 व्होल्ट आहे. मग आपल्याला काय करावं लागतं, व्होल्टेज रेग्युलेशन करायला लागते. व्होल्टेज रेग्युलेशन करण्यासाठी आपल्याकडे हे 2 आयसी आहे. 78 XX सीरीज आणि 7X79 सीरीज. ओके, 7 समजा मला जर व्होल्टेज आहे 7805 हे व्होल्टेज रेग्युलेट करायचं असेल, मी काय करेल 05 यूज करेल. मला 12 व्होल्ट पाहिजे असेल तर इथे शेवटी 12 व्होल्ट असेल. म्हणजे 7812 किंवा 7809 हे काय करते पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेट करत असते. हे काय करते विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेट करत असते. आणि पुढे काय आहे हे 2 आयसी आपण बघणार आहोत. त्याचे टाइप्स बघणार आहे. हे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आहे, निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आहे. नंतर ब्लॉक डायग्राम ऑफ एस-एम-पी-एस. एस-एम-पी-एस स्टँड फॉर द स्विच मोड पॉवर सप्लाय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पीसीमध्ये काय यूज करत असतो आपण पॉवर डिस्ट्रिब्युशनसाठी जे स्विच यूज करत असतो किंवा स्विच डिस्ट्रिब्युशन यूज करत असतो, तो आहे स्विच मोड पॉवर सप्लाय. आपला कीबोर्ड आहे, माऊस आहे, नंतर मॉनिटर आहे. या ठिकाणी वेगवेगळे सप्लाय याला लागत असते. कीबोर्डला तर 5 व्होल्ट लागते. माऊसला पण 5 व्होल्ट लागते. मॉनिटरला 24 व्होल्ट लागते. ओके. या पद्धतीने ते सप्लाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूट होत असते. मग हे सप्लाय डिस्ट्रिब्युशन कोण करत असते? एस-एम-पी-एस करत असतो. पुढे आहे यू-पी-एस. यू-पी-एस स्टँड फॉर अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. यू-पी-एस हा खूप ठिकाणी आपल्याला गरजेचा आहे. जसं की तुमची कॉम्प्युटर लॅब आहे. कॉम्प्युटर लॅबमध्ये काय आहे? तुमचं इंटरनेटचा इथे स्विच लावला आहे. इथे तुमचे पीसी वगैरे लावलेले असतात. ओके. या यू-पी-एस कडनं ह्या स्विचला सुद्धा सप्लाय असतो आणि तुमच्या कॉम्प्युटरला सुद्धा सप्लाय असतो. आता अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय म्हणजे इथे कुठलाही इंटरप्ट आला तरी तुमच्या वर्किंगमध्ये तो फरक पडत नाही. मग यामध्ये यू-पी-एसचे 2 टाइप आहे. एक आहे तुमचं ऑनलाईन यू-पी-एस आणि एक असतं तुमचं ऑफलाईन यू-पी-एस. मग यामध्ये ऑनलाईनची डायग्राम काय आहे? ऑफलाईनची डायग्राम काय आहे? त्यातील काय फरक आहे? कुठलं तुमच्या लॅबमध्ये यूज करतो आपण ते लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने चॅप्टर आपण युनिट 4 बघितले आहे. नाऊ युनिट नंबर 5 दॅट इस द ऑसिलेटर. आता विद्यार्थी मित्रांनो, हे ऑसिलेटर का गरजेचं आहे? तर हे बघा, आता मी जे एक्झाम्पल दिलं, आपला रेडिओ मिर्चीचा जो आर-जे आहे, तो जेव्हा अनाउन्समेंट करत असतो, त्याचं व्हॉईस फ्रिक्वेन्सी किती असते? 20 हर्ट्झ पासून ते 20 किलोहर्ट्झ असते. तर यांची जी फ्रिक्वेन्सी लिमिट आहे, एका क्लासरूम पुरती मर्यादित आहे. पण आता काय होतं, हा नाशिक किंवा कुठल्याही सिटीमध्ये तो त्याचं अँकरिंग करत असतो. ते कसं अचीव्ह होतं? याची जी ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे, ती हाय फ्रिक्वेन्सीवरती आपण काय करतो? इम्पोज करतो आणि ते ट्रान्समिट करतो. मग म्हणून त्या आर-जे भूषणची जी फ्रिक्वेन्सी आपण किती असते 98.3 मेगाहर्ट्झ आपण बघितली नाही का ती. ओके. 98.3 असेल किंवा 90 मेगाहर्ट्झ असेल. वेगळ्या-वेगळ्या एफ-एम चॅनलची जी फ्रिक्वेन्सी आहे मेगाहर्ट्झमध्ये आहे. मग याला काय म्हणतात मॉड्युलेशन असं म्हणतात. मग मॉड्युलेशनमध्ये काय होते हा तुमचा कॅरियर सिग्नल असतो. हा तुमचा इन्फॉर्मेशन सिग्नल असतो. ओके. मग इन्फॉर्मेशन सिग्नलवरती कॅरियर सिग्नल कॅरियर सिग्नलवरती तो इम्पोज केला जातो. यामध्ये या सिग्नलची जर फ्रिक्वेन्सी व्हॅरी झाली, तर त्याला तुम्ही काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे तुमचं एफ-एम आहे. जर त्याचं एम्प्लिट्यूड व्हॅरी झालं त्याला काय म्हणतात? एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे तुमचं रेडिओ, एएम मॉड्युलेशन. आता एफ-एम मॉड्युलेशन आपण समजलं. मग आता काय करायचं मला ही काय करायची आहे? साइन वेव्ह फ्रिक्वेन्सी जनरेट करायची आहे. मग हे जनरेट कोण करेल? हा ऑसिलेटरचं काम आहे. मग ऑसिलेटरचे टाइप्स आहे. एक आपण रेझिस्टर आणि कॅपॅसिटर पासून ऑसिलेटर बनवू शकतोय. ओके. नंतर इंडक्टर आणि कॅपॅसिटर पासून
आपण ऑसिलेटर बनवू शकतोय आणि दुसरं आहे क्रिस्टल ऑसिलेटर. ओके. तर आपल्याकडे नॅचरली जे क्रिस्टल अवेलेबल आहे, तर त्याच्यापासून सुद्धा आपण ऑसिलेटर बनवू शकतोय. मग क्रिस्टल कुठले-कुठले? क्वार्ट्ज क्रिस्टल आहे, रॉ साल्ट आहे, टर्नलिन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वॉल क्लॉकमध्ये इथे अजंता लिहिलेलं असतं आणि इथं कॉर्ड लिहिलेलं असतं. ते कॉर्ड काय आहे? तर क्रिस्टल आहे. मग हे जे आहे, हे ऑसिलेशनचं ते काम करत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मला जर माझी कॅरियर सिग्नल हे साइन वेव्ह असेल, तर त्याला काय म्हणतात तुम्ही एनालॉग मॉड्युलेशन म्हणतात. ओके. जर तुमची कॅरियर फ्रिक्वेन्सी स्क्वेअर वेव्ह असेल, तर तिला काय म्हणतात डिजिटल मॉड्युलेशन म्हणतात. जर तुम्हाला एनालॉग सिग्नल जनरेट करायचं असेल, ऑसिलेटर तुम्ही आर-सी, एल-सी आणि क्रिस्टल यूज करू शकताय. जर मला स्क्वेअर वेव्ह फॉर्म जनरेट करायची असेल, तर मी काय करणार आहे, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर यूज करणार आहे. ओके. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हा 555 नावाच्या म्हणजे टायमर आयसी नावाच्या यापासून आपण जनरेट करत असतो. मग याची डायग्राम काय आहे, याचं स्क्वेअर वेव्ह फॉर्म जनरेशन कशी होती आणि याचा फॉर्म्युला काय आहे, आपण यामध्ये शिकणार आहोत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 5 चॅप्टर बघितले आहे आणि शेवटचं जे चॅप्टर आहे तुमचं डेटा कन्व्हर्टर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो डेटा कन्व्हर्टर का लागते? हे बघा आपल्याकडे जो पर्स मॅन आहे किंवा हा रोहित नावाचा पर्सन आहे. मग आता हा जो हा मुलगा आहे, हा जी पण काही माहिती सांगेल, ही ती एनालॉगमध्ये असते. सर एनालॉग काय असते? माझं ऑडिओ सिग्नल आहे, लाईट, प्रेशर, टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड स्पीड नाही का? these all are the analog quantity. Now this will be stored into the your PC. जर तुमच्या पीसीमध्ये किंवा कम्युनिकेशनमध्ये जेव्हा तुम्हाला पाठवायची असते, तर या मशीनला थोडी कळतं. याला काय कळतं 0101 या फॉर्मची लँग्वेज कळते. म्हणजे डिजिटल लँग्वेज आहे. मग काय होतं ह्युमन रीडेबल लँग्वेज इस कन्व्हर्ट इंटू द डिजिटल फॉर्म. ह्युमन रीडेबल म्हणजे एनालॉग, एनालॉग इज कन्व्हर्ट इंटू द डिजिटल. मग मला काय पाहिजे? एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर पाहिजे. आता ह्या सिस्टमनी जर ती इन्फॉर्मेशन प्रोसेस केली आणि पुन्हा जर डेटा मला पाठवायचा असेल, तर काय होणार? तुम्हाला डिजिटल टू एनालॉग मॉड्युलेशन लागेल. डिजिटल टू एनालॉग मॉड्युलेशन लागेल. ओके. मग या पद्धतीने आपल्याला हे काय आहे डेटा कन्व्हर्टर हे गरजेचं आहे. मग हे व्हाय वी वॉन्ट टू रिक्वायर द डेटा कन्व्हर्टर फॉर दॅट रिझन. नंतर यामध्ये एनालॉग टू डिजिटल मॉड्युलेशनचे काही टाइप्स आहे आणि डिजिटल टू एनालॉगचे काही टाइप्स आहेत. जसं की इथे दिलेलं आहे वेटेड रेझिस्टिव्ह नेटवर्क, आर टू आर लॅडर नेटवर्क हे तुमचे डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्जनचे मेथड्स आहेत. ज्यावेळेस मशीनकडनं आपल्याला डेटा घ्यायचा असतो ओके. अ, तर याच्या ज्या मेथड्स आहे, याच्या फक्त 2च मेथड्स आहे. आपण त्यामध्ये शिकणार आहोत. आता काय करायचंय, माझी माहिती त्या मशीनला कळायला पाहिजे. तर माझ्याकडे खूप सारे वे आहे. मग यामध्ये आपण त्यामध्ये आपण काय करणार आहे, फ्लॅश एडीसी आणि सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन टाइप ऑफ एडीसी हे 2 टाइपचे आपण एडीसी आपण लर्न करणार आहोत. मग याची डायग्राम, सर्किट सिम्बॉल हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीत विद्यार्थी मित्रांनो आपण अ, एफ-वाय बी-एससी कॉम्प्युटर सायन्सचा सिलेबस बघितला. यामध्ये जे रेफरन्स बुक दिलेले आहे ते इलेक्ट्रॉनिक सर्किट अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट टी-एच फ्लॉइड हे एक पुस्तक दिलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ एनालॉग इलेक्ट्रॉनिक बाय द ए-पी मॉल्विनो आणि दुसरं दिलेलं आहे शहा आर-एस अ टेक्स्ट बुक ऑफ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक बाय द एस चांद कंपनी. एस चांद सरांचं एक पुस्तक आहे, एक मॉल्विनोचं पुस्तक आहे आणि फ्लॉइडचं एक पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे मार्केटमध्ये ऑथर पब्लिकेशनचे बुक्स आहेत. पण विद्यापीठाने जे तुम्हाला दिलेलं आहे ते रेफरन्स बुक असतं. तर यामध्ये काय आहे, तुम्ही रेफरन्ससाठी वेगवेगळे पब्लिकेशनचे पुस्तक यूज करू शकताय. व्हिजन पब्लिकेशन, टेकमॅक किंवा मग तुमचं कुठलंही अजून एखादी निराली पब्लिकेशन असेल. हे तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी ॲक्चुअली तुम्हाला जे टॉपिक दिलेलं असणार आहे, या पुस्तकांतून दिलेलं असेल. मग याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, एक तर लेक्चरमध्ये जे तुम्हाला शिकवलं जातं त्या नोट्स फॉलो करायच्या आहे. जेणेकरून तुम्हाला प्रॉपर नोट्स मिळतील. पुस्तकात तुम्हाला फक्त ॲज अन रेफरन्स तुम्ही यूज करू शकताय. बेस्ट वे यू ट्यून विथ धिस चॅनल यू कॅन गेटिंग द प्रॉपर नोट्स व्हिच इस रिक्वायर्ड टू प्रेझेंट इन युअर एक्झामिनेशन. ओके. सो थँक यू सो मच. स्टे ट्यून विथ अवर चॅनल. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.